बरेचदा मुलं भाजीपोळी खाण्यासाठी कंटाळा करतात, तर खास त्यांच्यासाठी आज मी थालीपीठ इथे बनवून दाखवत आहे। इथे मी गव्हाचं आणि ज्वारीचं दोन्ही पीठ घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही कुठल्याही आवडीप्रमाणे मसाला घालू शकता व आवडीप्रमाणे भाज्याही चिरून घालू शकता। मुलांना बटाटे खूप आवडतात, त्यासाठी मी इथे उकडलेले बटाटे मॅश करून घातलेले आहे। आता हा सर्व मसाला मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे। टिफिन बनवण्यासाठी घाई होत असेल तर मी ही रेसिपी सहज बनवू शकता। पॅनला किंवा तव्याला थोडंसं ऑइल लावून थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थालीपीठ थापताना थोडंसं पाण्याचा हात लावायचं, म्हणजे थालीपीठ व्यवस्थित पसरतं। सेंटरमध्ये होल करून त्यामध्ये थोडंसं ऑइल सोडायचं। आता यावर एखादी प्लेट किंवा भांडं झाकून याला वाफवून घ्यायचं। बघू शकता थालीपीठ अगदी छान वाफलेलं आहे। याला वाफण्यासाठी अगदी एखादं मिनिट लागतं। आता दुसरी साईड आपण थोडंसं शेकून घेणार आहोत। थालीपीठ इथे रेडी आहे। तुम्ही हे थालीपीठ सॉस सोबत किंवा लोणच्या सोबत खाऊ शकता। अशी झटपट बनणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।